तुम्हाला हवंच ना की मी चिडावं, म्हणजे तुम्ही माझी मस्करी करायला मोकळे. पण मी चिडणार नाहीये, हो ना? मी चिडणार नाहीये. आणि अनन्या, तुला एक आठवण करून द्यायची होती मला. काय? तुझं ते भाऊबीजेचं गिफ्ट आहे ना, काय आहे काय आहे? ते कॅन्सल आहे. ओके. अय्यो दादा, दिस इज नॉट फेअर. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे भाऊबीज वेगळं आणि अभिनंदन वेगळं, हो की नाही काका? बरोबर. अच्छा, एवढं माहितीये तुला? हो. मग याचा विचार जेव्हा तू पंचा ओढलं ना माझ्या अंगावरून, तेव्हा करायचा होता ना, हो की नाही? हो ना? येस. नाही, हे पण बरोबर, हे पण बरोबर आहे. आय एम विथ यू. काका, तुम्ही त्याची काय साईड घ्यायचाय? आत्या सांग ना काकांना. बघा, बट दादा, दिस इज नॉट फेअर. ओके, एव्हरीथिंग इज फेअर ना, तेव्हा विचार करायला हवा. वा वा वा, फॅमिली टाइम. दिवाळी सारख्या सणाची हीच गंमत आहे, सगळे कसे एकत्र येऊन मजा करतात, हो ना? बाबा, मजा काय यार? का? दादा म्हणतोय की भाऊबीजेला मला गिफ्ट नाही मिळणार. हो, मग तिला कार देणार होतो मी. आता ती कार कॅन्सल समज. ओके. अथर्व, गिफ्ट द्यावंच लागेल. बघा ना, एक वहिनी, तू सांग ना दादाला. तिला म्हणावं माझ्याशी बोलूच नकोस तू. हा. दादा, हे सगळं मी बहिणीसाठी केलं. ओ ताई, मी नव्हतं सांगितलं तुम्हाला. ओय, पार्टी चेंज नको करू हा. दादा, ही बघ कशी पार्टी चेंज करतीये. काय दादा, दादा अपक्ष आहे. दादाकडे नाही बघायचं आता. हा. बरं, ठीक आहे. चेष्टा मस्करी पुरे झाली आता. फराळ नाही का करायचा कोणाला? हा हो आहो, तुमच्या दोघांसाठीच थांबलो होतो आम्ही. हा, आणि मी तर कधीच रेडी आहे फराळ खाण्यासाठी. आज जरा मला यांनी बनवलेल्या चकल्या खायच्या आहेत. हा, ऑफकोर्स ऑफकोर्स. मी आलेच फराळ घ्या. हा. मीरा,